श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आपल्या जीवनामध्ये संकटे अडथळे येत असतात, परंतु नक्की हे अडथळे संकटे काय असतात बरं? तर आपण आपला आत्मा जन्मजन्मांतरामध्ये वेगवेगळ्या शरीरातून योनीमधून भटकत असतो आणि आपण अनेक जन्मांमध्ये चांगल्या वाईट कर्म केलेली असतात. चांगल्या कर्माचे किंवा वाईट कर्माची जी फळे आपल्याला वर्तमानात मिळतात त्यालाच आपण अडथळे म्हणतो. वाईट कर्मांच्या फळांना आपण अडथळे म्हणतो. मग हे अडथळे कसे बाजूला करायचे? तर स्वामी समर्थांच्या चरणामधील सामर्थ्य आपण प्राप्त करायचे. परंतु ते सामर्थ्य आपल्याला, जर 150 किलोचा दगड तुमच्या वाटेत असेल अडथळ्यांरूपी, तर तो हळूच ढकलून चालणार आहे का? तर त्याला तेवढी ताकदसुद्धा लागणार आहे ना. मग ती ताकद कुठून येणार आहे? तर मग ती ताकद येणार आहे स्वामी समर्थांच्या भक्तीमुळे.